तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामामध्ये मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. महसूल विभागातील नवीन अपडेट्स असोत, शासन निर्णय असोत किंवा इतर कोणतीही महत्त्वाची माहिती, सगळं काही तुम्हाला इथे सविस्तरपणे मिळेल. एवढंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि इतर शासकीय योजनांची अगदी अचूक माहिती पोहोचवणं हाही आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. तर अशाच नियमित अपडेट्ससाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशनची बेल नक्की ऑन करून ठेवा. नमस्कार. आज आपण शासनाच्या एका फारच महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. खरं तर हा एक असा निर्णय आहे जो आपल्या गावागावातले रस्ते, शेतातल्या पायवाटा या सगळ्यांचं चित्रच बदलून टाकू शकतो. रस्त्यांवरून जे वाद होतात ना, ते कायमचे मिटवण्यासाठी सरकारने नेमकं काय केलंय, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, हा संपूर्ण विषय आपण 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी गावांमध्ये रस्त्यांवरून वाद नेमके का होतात, मग त्यावर शासनाचा नवीन निर्णय काय आहे. तिसरं, हे रस्ते नक्की कसे केले जाणार आहेत. चौथं, त्यांची नवीन नोंदणी आणि ओळख कशी तयार होणार. आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळ्याचा आपल्याला खरा फायदा काय होणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी त्या मूळ समस्येबद्दल बोलूया, जी वर्षानुवर्षे आपल्या सगळ्या गावांना भेडसावत आहे. आणि गंमत म्हणजे ही अडचण इतकी मोठी आहे की खुद्द शासनानेच आपल्या निर्णयात हे मान्य केलंय. ते म्हणतात की शेतातल्या रस्त्यांच्या आणि पायवाटांच्या अधिकृत नोंदीच नाहीत आणि म्हणूनच अतिक्रमण, तक्रारी आणि स्थानिक वाद वाढत चालले आहेत. म्हणजे बघा, समस्येचं मूळ सापडले. तर मग याच समस्येवर एक पक्का तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि सविस्तर असा शासन निर्णय काढला आहे. हाच तो शासन निर्णय जो 29 ऑगस्ट 2025 रोजी जारी झाला. पण हा फक्त एक कागद नाहीये, तर ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या नोंदी कशा अपडेट करायच्या, अतिक्रमण कसं हटवायचं आणि प्रत्येक रस्त्याला एक नवी ओळख कशी द्यायची, याचा एक संपूर्ण प्लॅन आहे. यातली पहिली पायरी काय आहे, तर आपल्या गावातल्या सगळ्या रस्त्यांना ओळखणं. शासनाने रस्त्यांचे 5 प्रकार ठरवले आहेत. एक म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावाला जोडणारे रस्ते. दुसरे म्हणजे गावाच्या हद्दीवरून जाणारे शिवरस्ते. तिसरे शेतातले गाडीमार्ग. चौथे पायमार्ग. आणि 5वे म्हणजे असे रस्ते जे वापरात आहेत पण आजपर्यंत त्यांची कुठे नोंदच झालेली नाही. चला आता बघूया की हे सगळं कागदावरून जमिनीवर कसं उतरणार आहे. म्हणजे ही रस्ते निश्चित करण्याची प्रक्रिया नेमकी पार कशी पडणार आहे. बरं, तर याची सुरुवात होणार आहे थेट आपल्या गाव पातळीवरून. म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आणि पोलीस पाटील या सगळ्यांची एक टीम बनेल. आणि ही टीम काय करणार, तर गावकऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण शिवारात फिरणार, ज्याला आहे शिवार फेरी असं छान नाव दिलंय. या फेरीत जे रस्ते नकाशावर आहेत त्यांची नोंद होईल प्रपत्र 1 मध्ये आणि जे रस्ते नकाशावर नाहीत पण आपण सगळे वापरतो त्यांची नोंद होईल प्रपत्र 2 मध्ये. एकदम सोपं आहे. ही यादी तयार झाली की ती थेट ग्रामसभेसमोर ठेवली जाईल. एकदा का गावाने हो म्हटलं की हा प्रस्ताव जाईल तहसीलदारांकडे आणि तिथून मंजुरी मिळताच भूमी अभिलेख विभाग येऊन या सगळ्या रस्त्यांची मोजणी करेल आणि त्यांच्या हद्दी कायमच्या पक्क्या करेल. आणि आता ऐका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी थेट आपल्या फायद्याची आहे. या सगळ्या रस्त्यांच्या मोजणीसाठी किंवा त्यांच्या हद्दी ठरवण्यासाठी गावकऱ्यांकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. हो, हे काम पूर्णपणे मोफत होणार आहे असं शासनानेच सांगितलंय. ही माहिती खरोखरच उपयुक्त वाटतेय ना. मग अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, रस्ते ठरले, मोजणी पण झाली, पण पुढे जाऊन पुन्हा या नोंदी हरवल्या किंवा वाद झाले तर त्यासाठी काय सोय केली आहे. आता यावर एक जबरदस्त उपाय शोधलाय. प्रत्येक रस्त्याला, अगदी प्रत्येक पायवाटेला आता एक स्वतःचा ओळख क्रमांक मिळणार आहे, एक युनिक कोड. हा कोड कसा असेल, तर त्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा, रस्त्याचा नंबर आणि त्याचा प्रकार सगळं काही असणार आहे. उदाहरणार्थ, जळगाव जिल्ह्यातल्या एखाद्या रस्त्याचा कोड असेल 0301001001A असं काहीतरी. म्हणजे बघा, रस्त्याची ओळख पटवणं किती सोपं होऊन जाईल. आणि ही सगळी माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थित राहावी म्हणून एक अगदी नवीन नोंदवही तयार केली जाणार आहे. तिचं नाव आहे गाव नमुना नंबर 1F. या एकाच वहीत गावातल्या सगळ्या रस्त्यांची A to Z माहिती नोंदवलेली असेल. हे सगळं काम व्यवस्थित व्हावं आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये ताळमेळ राहावा यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर समित्या बनवल्या जात आहेत.
आणि विशेष म्हणजे जिल्हा समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी असणार आहेत, ज्यामुळे या कामाला एक वेगळीच गती मिळेल. तर मग आता या सगळ्या प्रक्रियेतून अधिकारी आणि शेतकरी यांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे याचा खरा फायदा तरी काय? याचे फायदे खूप मोठे आणि दूरगामी आहेत. एकतर सगळ्या ग्रामीण रस्त्यांच्या पक्क्या आणि स्पष्ट नोंदी तयार होतील. त्यामुळे अतिक्रमण हटवणं सोपं होईल. जमिनीवरून आणि रस्त्यावरून होणारे वाद खूप कमी होतील. भविष्यात नियोजन करण्यासाठी एक डिजिटल रेकॉर्ड तयार होईल आणि प्रत्येक रस्त्याची स्वतःची ओळख असल्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही. जर कोणाला हा संपूर्ण शासन निर्णय सविस्तर वाचण्यासाठी हवा असेल तर त्यांनी आपला मोबाईल किंवा व्हॉट्सॲप नंबर कमेंटमध्ये लिहा. आम्ही तुम्हाला त्याची PDF फाईल नक्की पाठवू. आणि जाता जाता एक विचार करूया. जर गावागावांमधले हे रस्त्यांवरचे जुनाट वाद कायमचे मिटले तर हेच रस्ते आपल्या गावाच्या विकासाचे, प्रगतीचे मार्ग नाही का बनणार? ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.